मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज ना आपण जे घेणार आहे ना आरीवर्कमध्ये ते आपले राहिलेली जी बुट्ट्यांची डिझाईन आहे तेच घेणार आहे। पण काय होतं कधी कधी ना म्हणजे आपण जे पहिले शिकवलेलं आहे ना ते पण व्हिडिओ तुम्ही बघत चला, कारण काय असतं म्हणजे आता मला 2-3 वेळा एका ताईची कमेंट आली की त्यांना पण करायची इच्छा आहे पण सुई वगैरे पकडता येत नाही। तर ती सुईचं पण कसं राहतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण सुई कपड्यामध्ये टाकतो ना त्यावेळेस तिचं टोक आपल्याकडे पाहिजे आणि ज्यावेळेस आपण फिरवतो ना त्यावेळेस ती आपण थोडीशी फिरवायची, अशी म्हणजे असं टाकलं की थोडी अशी फिरवायची। आणि सुया पण बघा काय होतं सुईचं म्हणजे एक जर थोडीशी जर खाली पडली तर ती खराब होते किंवा मग कपड्याला जर जास्त छिद्र पडलं तर धागा वर येत नाही। अशा काही बारीक बारीक गोष्टी असतात आरीवर्कमध्ये, त्या पण तुम्हाला येणं गरजेचं आहे। आता कधी कधी बघा मी पण व्हिडिओमध्ये मला कधी मी दोरा वर काढते पण तो दोरा वर येत नाही, तर काय होतं माझा म्हणजे थोडासा डोळ्यांचाही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडंसं बारीक काम आहे ते, म्हणून ते बारकाईने करावं लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आता आपण जी बुट्ट्यांची डिझाईन झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण काही थोडेसे धाग्यांपासनचे एम्ब्रॉयडरीचं शिकणार आहे काही। मग ते झाल्यानंतर मी काही तुम्हाला मधामधातनं माझ्या क्लासचं पण थोडेसे म्हणजे जे शिकवते मी क्लासमध्ये ते पण तुम्हाला दाखवते। आता मी क्लासमध्ये उद्या ना थोडीशी काही वेगळी डिझाईन घेणार आहे। तर छोटी डिझाईन आहे समजा, आता आपल्याला ती जर आता आपण जो टेडी बेअर बघितला कालच्या व्हिडिओमध्ये तो छोटा होता, पण आपल्याला जर समजा मोठा काढायचा असला तर कसा करायचा, ट्रेस पेपरवरच्या डिझाईन काढायच्या असल्या तर कशा करायच्या, असं सर्व काही शिकणार आहे पण स्टेप बाय स्टेप। कारण काय होतं मग आपण पुढे चालत राहिलं तर आपलं मागचं राहून जातं आणि ते तसंच राहून जातं बघा शिकवायचं। त्यामुळे जे शिकवते ना ते फक्त पहिले लक्ष देऊन शिका आणि तुम्हाला त्याच्यात जर काही अडचणी आल्या तर मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा। कारण काय होतं तुम्ही जर कमेंट केल्या तरच मग मलाही तुमचे उत्तर म्हणजे मी देण्याचा प्रयत्नच करते। आता मला कसं आहे माहिती आहे का, मी पण नवीनच आहे त्यामुळे तुम्ही पण मला थोडं समजून घ्या। कारण काय होतं मलाही थोडंसं काय बोलणार याचंही थोडंसं अजून माहिती नाही। परत त्याच्यानंतर आरीवर्कमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या काही डीपमध्ये शिकणार आहे, कारण आपलं बेसिक टू ॲडव्हान्स क्लासच आहे। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा। आता मी जी बुट्ट्यांची डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे ती पहिले व्यवस्थित शिकून घ्या। चला मग आपण आता ती डिझाईन ला सुरुवात करूया। हे बघा आपण हे सर्व प्रकारची बुट्टी शिकलो होतो। आता आपली ही जी डिझाईन आहे आणि ही डिझाईन आहे ह्या दोन्ही डिझाईन सारख्याच आहेत, पण आता आपण या डिझाईनला बघा थोडंसं नवीन लुक देणार आहे। तर आपण हा खालचा धागा जो आहे ना हा वर काढून घेणार आहे ना, याच्यात आपण हा मोठा मणी टाकणार आहे। मोठा मणी टाकला ना की आपण याला काय करणार आहे, इथे एक धागा टाकून घेणार आहे आणि याला आपण गाठ मारून घेणार आहे। इथे मण्यांच्या जवळ न्यायचं आणि हा धागा वर काढून घ्यायचा। काय होतं थोडंसं नवीन लुक देणार आहे, तर आपण इथे काय करणार आहे सुईत धागा टाकणार आहे आणि ही सुई थोडीशी वर काढून घ्यायची। ही वर काढली ना की आपल्याला काय करायचं आहे, इथे हा छोटा मणी ओवायचा आहे। तर आपण काय करणार आहे, या इथे हा छोटा मणी आत टाकून देणार आहे। छोटा मणी आत टाकला की परत इथे आपण एक गाठ मारणार आहे। एक गाठ मारली की आपण परत इथे सुई आत टाकणार आहे, परत हा धागा वर काढणार आहे। हा जो वर काढलेला तुमचा धागा आहे त्या धाग्यातनंच तुम्हाला तुमचा हा जो छोटा धागा आहे हा वर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन करायची आहे। आता आपण काय करणार आहे, या डिझाईनला पण खाली हे बघा छोटी कैची वापरलेली आहे, धागा कट करून घेणार आहे। आता दुसरी डिझाईन घ्यायची आहे आपल्याला, ती आपल्याला हे बघा आपलं हे फॅब्रिक ग्लू आहे। हे आपलं फॅब्रिक ग्लू आहे। हे आपण काय करणार आहे, याचा जो रेट आहे ना मला ना 37 रुपयाला आहे। हां 37ला आहे बघा। आणि हे थोडंसं असं टाकायचं हे ना, हां हे बघा हे इथे असं थोडंसं जेवढं लागतं ना आपल्याला तेवढंच टाकायचं। त्याला उघडं ठेवायचं नाही, उघडं ठेवलं मग ते सुकून जातं बघा हवेनी। इथे हा डायमंड बरोबर असा लावून द्यायचा।
हे आपण हे मणी घेतलेले आहे, जे आपले हे जिरा मणी आहे ना, हे मणी घेतलेले. हे बघू शकता, ही जिरा मणी चेन आहे. हे बघा, हे जे आहे ना, हे थोडेसे ब्रॉड आहे, पण हे जे आहे ना, हे चांगल्या क्वालिटीचे आहे. आणि बघा, याचा कलर वगैरे जात नाही. आपण हे ट्रायंगल आणि चौकोनही त्यांनीच केलेले आहेत. आता बघा, आपला हा जो डायमंड आहे ना, आपण व्हाईट कलरचा चिटकवलेला आहे. आता आपण पहिले हे छोट्या मण्यांचा याला राऊंड करून घेणार आहे. तर हे बघा, आपण मी इथे तुम्हाला सांगितलंच होतं या डायमंडमध्ये की आपण कसा डायमंड पूर्ण करायचा कंप्लीट त्याला राऊंड. तर इथे पण आपण तसंच करणार आहे. हे बघा, ही सुई मी आता इथे टाकली आतमध्ये, की दोरावर आलेला आहे. दोरावर आल्यानंतर हे बघा, सुईमध्ये मणी असे ओवून घ्यायचे आणि हे बघा इथे टाकलं. हॅलो, शकता. आपण आता असंच पूर्ण करून घेणार आहे. हे बघा, आता हे आहे ना, आपण हे मणी इथे वळले ना, की आपण काय करायचं, हा जो धागा आहे ना आपला, हा आपण इथेच आतमध्ये टाकायचा. नाही तर काय होतं, ते मापात बसलं नाही की परत ते मणी आहे ना हे होतात, टाईट होतात. त्यामुळे एक मेजरमेंट आलं आपल्या लक्षात की लगेच
सुई खाली टाकायची आणि धागा वर ओढून घ्यायचा. म्हणजे काय होतं आपलं ते जम्पिंग होत नाही तिथे, नाही तर काय होतं फार गोंधळ होतो बघा. परत आता आपण 2 मणी ओवलेले आहेत की आपण परत सुईमध्ये काय करणार आहे, 2 मणी घेणार आहे. हे बघा. आणि त्याच्यानंतर आता आपण हे असे इथे टाकणार आहे. असे इथे टाकले की इथे आपण काय करणार आहे, सुईमध्ये आपला म्हणजे मण्यामध्ये जो आपला धागा आहे ना, हे बघा बरोबर आपण इथे सुई टाकायची. इथे सुई टाकली की आपण हा खालचा धागा आहे ना वर काढून घ्यायचा. हे बघा असं. बघा किती छान डिझाईन दिसत आहे आपली, बघू शकता तुम्ही, आहे ना. आता आपण इथे आपण काय करणार आहे, आता या डिझाईनला अशी सुई आत टाकणार आहे. तुम्ही भरपूर म्हणजे काय आहे, मला 1 ते 2 ताईंची कमेंट आली होती की मॅडम आम्हाला शिकायची फार इच्छा आहे पण सुईच पकडता येत नाही. तर हे बघा सुई आहे ना अशा पद्धतीने पकडायची. ही सुईचं जे टोक आहे ना ते आपल्याकडे पाहिजे. आता आपण इथे एकच मणी टाकणार आहे फक्त. तर बघा आपण सुईमध्ये हा मणी टाकलेला आहे आणि हा मणी आपण असा इथे टाकून द्यायचा आहे. हे बघा असा इथे टाकून द्यायचा आहे. इथे टाकल्यानंतर आपण काय करणार आहे, इथे आपण एक गाठ मारणार आहे. हे बघा. काय हे बघा सुईमध्ये एक गाठ मारली की एक गाठ मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला आपण परत आत टाकणार आहे. परत एक गाठ मारायची आणि एक गाठ मारली नाही की आपण याच्यातनं परत सुई आत टाकायची आणि आपला हा जो आपला जुना धागा आहे ना त्याला पकडून घ्यायचं आणि तोच वर काढायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही, आज आपण ही डिझाईन घेतलेली आहे मधली, त्याच्या आधी ही घेतलेली आहे, आपण ही एक घेतलेली आहे. अशा आपण रोज 2-2 डिझाईन घेतो. पण आज आपण आता एवढ्या 2 ज्या डिझाईन घेतलेल्या आहे, ही एक डिझाईन जी घेतलेली आहे आपण ही, तर ही आपली पहिलेच झाली होती. आपण आज 2 मणी ओवले आणि ही एक डिझाईन जी आहे आपण ही एक केली आज. आता आपण इथे एक डिझाईन घेणार आहे फक्त आज, मग त्याच्यानंतर आपण ही आणि ही उद्या घेणार आहे. तिथंच आहे सृष्टी. हे बघा आपण हा डायमंड आहे ना, हा पण आपण फॅब्रिक ग्लूनी चिटकून घेतलेला आहे. आता आपण याला काय करणार आहे, अशा याने राऊंड करणार आहे. फॅब्रिक ग्लूनी चिटकून घेतलेला आहे. आता आपण हे जे आहेत ना बारीक, हे जिरा मणी, हे बघा धागावर काढून घेतलेला आहे आणि हे मणी असे टाकायचे आहेत आपल्याला. हे आपल्याला असं राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे. याला एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं की फॅब्रिक ग्लूनी जर समजा आपण म्हणजे कपड्याला बाहेर चिटकलेला असला तर सुई आहे ना पटकन जात नाही बघा. ह्याच्यात घ्यायचं थोडंसं, इकडची मणी वगैरे टाकतात. एक डिझाईन तयार झालेली आहे आणि ही पण एक डिझाईन.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवनवीन अपडेट येत राहतील. धन्यवाद.